नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आता इथे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना काय या योजनेतून फायदा होणार आहे आणि कोणतीही योजना आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती आणि काय आहे योजना, काय यामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकता, डाळीच्या वाढत्या आयातीमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. फक्त एका वर्षात 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या डाळी आयात कराव्या लागल्या आहेत. आणि मित्रांनो, अशा परिस्थितीत आता केंद्राने डाळीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर काम करण्याच्या घोषणा केल्या आहे. या अनुषंगाने केंद्राने 2024-25च्या खरेदी वर्षात राज्याच्या उत्पादनाच्या 100% एवढी किंमत आधार योजना अंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. आणि मित्रांनो, मंत्रालयाच्या माहितीनुसार डाळी खरेदीचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी PM आशा योजना राबवली जात आहे. जे काही उत्पादन होईल ते किमान आधारभूत किमतीवर खरेदी केले जाईल. आणि मित्रांनो, यापूर्वी डाळीच्या बाबतीत राज्याच्या उत्पादनाच्या फक्त 40%च किमान आधारभूत किमतीवर खरेदी केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळण्यास मदत होईलच, शिवाय ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत त्याची उपलब्धता देखील सुनिश्चित होईल. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमधील अस्थिरता नियंत्रित करण्यास मदत होईल. म्हणजेच ही योजना शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी फायद्याची असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की किमान आधारभूत किमतीवर डाळीच्या पिकांची खरेदी नाफेड आणि NCF मार्फत केली जाईल. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागेल. सरकारने 2025च्या अर्थसंकल्पात असेही जाहीर केले आहे की देशात डाळीमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% पर्यंत तूर, उडीद आणि मसूरची खरेदी पुढील 4 वर्षांसाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे सुरू ठेवली जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता, आता केंद्र सरकारने डाळी खरेदी करण्यासाठी PM आशा योजना राबवली आहे. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आता येथे शेतकऱ्यांना बराचसा येथे फायदा होणार आहे. मित्रांनो, असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.